नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधून. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये एका सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे. या महिला डॉक्टरच्या हातावर तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा उल्लेख आहे. माझ्यावर 4 वेळा अत्याचार झाला असं या महिला डॉक्टरनं आपल्या तळहातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात लिहिलंय. या सुसाईड नोटवर जे उल्लेख करण्यात आलेले आहेत त्यावरून आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या सुसाईड नोटमध्ये 2 पोलिसांच्या नावाचा उल्लेख आहे. या पोलिसांनी आपल्यावर अत्याचार केला, आपल्यावर दबाव आणला आणि त्यामुळेच आपण आत्महत्या करतोय असं या महिलेनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. आपल्या तळहातावर जी सुसाईड नोट या महिलेनं लिहिलेली आहे, या डॉक्टरनं लिहिलेली आहे, त्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख नेमके काय काय होते, कुणाची नावं त्यामध्ये होती, त्यावर एक नजर टाकूयात. या महिला डॉक्टरनं आत्महत्या करताना आपल्या तळहातावर पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला असा उल्लेख केलाय. पोलीस प्रशांत बनकर यानं मला सतत मानसिक त्रास दिला असाही उल्लेख या महिलेनं केलाय. आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर 2 नावं लिहून ठेवली, ज्याच्यामध्ये एक आमचे PS आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत. अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत. मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आले. फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं. याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय. FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. ते आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जे काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाळी असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे. गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर, परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे. कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे. एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे. एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते. डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात. जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे. अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो. पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे. या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. पण खरं डॉक्टरचं आयुष्य जे असतं ते संजीवनी देणं असतं. अशा वेळेला महिला डॉक्टर आत्महत्या करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं. आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या सगळ्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने अनेक महिला डॉक्टर्सनी पण कौटुंबिक हिंसाचारामुळे सुद्धा स्वतःच्या त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. तर या गंभीर घटनेची दखल सरकारने घ्यावी.
दरम्यान आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरची कुटुंबासोबत काही बातचीत झाली होती का? तिनं आपल्या कुटुंबाला आपल्याला होणाऱ्या अत्याचाराबद्दल माहिती दिली होती का? हे सगळं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या महिला डॉक्टरच्या भावाशी संवाद साधलाय माझे सहकारी. सातारा जिल्ह्यामध्ये आज एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे. फलटण तालुक्यामध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे. आणि आत्महत्या करताना खरं तर या महिलेने हातावर काही लिहिलेलं होतं आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. काय सांगाल की नक्की काय झालं? तुम्हाला काय याबाबत काय पहिलं माहिती होती का? याच्याबद्दल आम्हाला पहिली काहीच माहिती नव्हती, कारण तिने आम्हाला माहिती होऊन दिलंच नाही काहीच. पण तिने एक तिची बहीण आहे मेडिकल डॉक्टर, तिला ती सांगायची वारंवार की माझ्यासोबत असं होतं, डॉक्टरांची पोलिसांचा त्रास, PM करायला मलाच पाठवते, PM असं रिपोर्ट तसा दे करून दबाव टाकते, राजकीय ते करते ते असं ती सांगायची. पण इतकं टोकाचं पावलं इतका छेडछाड होईल आणि करतील हे आम्हाला माहिती नव्हतं नसलं. आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जे आरोपी आहेत जे नावं निष्पन्न झालेले आहेत त्या नावांना पोलीस जे आहेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करून का माझी बहीण जिवंत भेटणार आहे का मला वापस? मला फाशी झाली पाहिजे, मला तिचा जसा जीव गेला तशी त्याला जीव गेला पाहिजे. माझी बहीण भेटते का त्याला निलंबित करून? मला फाशी शिक्षा पाहिजे, तशी मी ताब्यात घेणार नाही. कॅमेरामॅन मंगेशसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा. आणि या संपूर्ण घटनेबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. जर पलटणमध्ये घटना घडली, डॉक्टरने सुसाईड केलं, त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू अशी माहिती पुढे येते की त्या महिला डॉक्टरांनी हातावरती त्यांना ज्यांनी त्रास दिला त्या व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांना काही त्रास पूर्वी काही लोकांनी दिला होता असं त्यांच्या नातेवाईकांच्या बोलण्यातनं आलेलं आहे. आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि एक चांगली सिनियर SDPO दर्जाचे महिला अधिकारी तिथले सगळे पुरावे ताब्यात घेण्यासाठी सकाळीच आम्ही रवाना केलेले आहेत. त्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांचं कामही सुरू केलेलं आहे. बरेचसे पुरावे त्यांनी हस्तगत केलेले आहेत. साताऱ्यातल्या या घटनेनं फक्त सातारा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. साताऱ्यामध्ये ही महिला डॉक्टर म्हणून कार्यरत होती, मात्र आपण कर्तव्य बजावत असताना पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी आपल्यावर वारंवार दबाव आणला जात होता, असा दावा या महिलेनं आपल्या कुटुंबियांकडे केला असल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय. याशिवाय या महिलेनं जेव्हा आत्महत्या केली आहे त्यावेळेस तिच्या हातावर काही बाब लिहून ठेवलेली आहे, ज्यामध्ये 2 पोलिसांची नाव आहेत. या पोलिसांनी आपल्यावर अत्याचार केले, 4 वेळा बलात्कार केला आणि त्यानंतर यापैकी एका पोलिसानं वारंवार आपल्यावर दबाव आणला, असंही या महिलेनं आपल्या हातावर जी सुसाईड नोट लिहिलेली आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे. या अनुषंगानं सध्या पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. ज्या 2 पोलिसांची नावं या सुसाईड नोटमध्ये आहेत त्यांना सध्या निलंबित करण्यात आलेलं आहे, पण दोघेही फरार आहेत. त्यामुळे दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सध्या सातारा पोलिसांचे सुरू आहेत. आणि याशिवाय या महिलेला आणखीन कोणी त्रास देत होतं का, इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकी कारणं काय होती, या सगळ्याचा तपास सध्या सातारा पोलिसांकडनं करण्यात येतोय. या संदर्भात एका महिला पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा तपासासाठी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे. या बाबतीमध्ये जी काही आवश्यक पावलं उचलणं गरजेचं आहे ती सगळी पावलं उचलली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. साताऱ्यातल्या फलटणमधली ही घटना आहे. फलटणमध्ये ही महिला डॉक्टर म्हणून कार्यरत होती, सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत होती. सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचा वारंवार पोलिसांशी विविध केसेसच्या निमित्तानं संपर्क येत असतो. मात्र आपण पोस्टमॉर्टमचं काम करत असताना काही विशिष्ट पोलीस आपल्यावर दबाव आणत होते, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स बदलण्यासाठी हा दबाव आणला जात होता, अशी तक्रार या महिलेनं कुटुंबियांकडे केल्याचं कुटुंबियांनी सांगितले. तर दुसरीकडे आपल्यावर 4 वेळा बलात्कार झाला होता, असं या महिलेनं आपल्या तळहातावर लिहिलं होतं मृत्यूपूर्वी. आणि या संपूर्ण घटनेवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनाही आम्ही विचारलं, त्यावेळेस त्यांनी काय माहिती दिली आणि या घटनेबाबत काय मत व्यक्त केले ते बघूया.
देशभरामध्ये दिवाळीसारखा सण मोठ्या उत्साहात पार पडतोय, तर दुसरीकडे आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये महिला सुरक्षेवरती पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाले आणि फक्त मुंबईमध्येच नाही तर सातारा फलटण या ठिकाणी सुद्धा एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का असा सवाल आता पुन्हा उपस्थित झाला. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस खासदार आणि मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आहेत. ताई, काय सांगाल की एकूणच जर परिस्थिती पाहिली मुंबईमध्ये काळा चौकसारख्या परिसरामध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीवरती चाकू हल्ला करतो, पोलीस त्याला काठ्यांनी मारत असतात आणि तरी सुद्धा तो तरुण तिच्यावरती चाकू हल्ला करतो. हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या तऱ्हेने मानसिकता होत चालली आणि आपण जे बघतो ही मानसिकता कशामुळे तयार होते. आपण बघतो की आजकाल एक नवीन ट्रेंड पिक्चरच्या माध्यमातून चालू आहे. म्हणजे असे पिक्चर दाखवतात आहे की अल्फा मेल म्हणजे काय, तो काही करतो आणि त्याला एक असं प्रेझेंट केलं जातं की तो हिरो आहे. आज देशामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरमध्ये महिलांच्या क्राईमच्या बाबतीमध्ये आणि मुलांच्या क्राईमच्या बाबतीमध्ये झालेला आहे. खरं सांगायचं झालं तर आपण मधल्या काळात ती हागवण्यांची केस बघितली असेल, ज्या तऱ्हेने पुण्यामध्ये ती घटना झाली. आज साताऱ्याच्या बाबतीमध्ये त्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आणि हातावर पोलीस ऑफिसरचं त्या ठिकाणी त्यांनी नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आता तुम्ही जी घटना सांगताय की कुठे ना कुठे समाजाला पुन्हा आणि कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून सरकारला या दोघांनाही पण आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण समाजाच्या माध्यमातून मुलांना नाही ऐकणं हे शिकवण्याची मानसिकता तयार केली गेली पाहिजे. शाळा कॉलेजमधून सुद्धा मुलांना जे आहे ते मुलींना कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे आणि कशा तऱ्हेने घरामध्ये वागलं पाहिजे ह्याच्या संदर्भामध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे. नोट लिहिते आणि एका पोलीस अधिकाऱ्यावरती सुसाईड नोटमध्ये ती लिहिते की याने माझ्यावरती 4 वेळा बलात्कार केलाय, ज्यावर रक्षकच भक्षक बनतात. सांगते ना मी, कायदा सुव्यवस्थेची भीतीच नाही राहिलेली आहे. कारण कायदा सुव्यवस्थेमध्ये असं झालेलं आहे आता की एखादी घटना होते बदलापूरसारखी, किती दिवस ट्रस्टी गायब असतात. पॉशची घटना, त्या कार ॲक्सिडेंटची घटना होते, किती दिवस त्या ठिकाणी आरोपी फरार असतात. मधल्या काळामध्ये वरळीमधली घटना झाली, किती दिवस आरोपी फरार होते. त्याच्यामुळे हळूहळू काय झालं, कायद्याचं जे घाबरणं होतं लोकांना, कायद्याचा जो दरारा होता हळूहळू तो कमी झाला आहे. रक्षकांबद्दल असलेला रिस्पेक्ट पण कमी झाला आहे, त्यांच्याबद्दलचा आदर पण कमी झाला आणि त्यांच्याबद्दलचा पण दरारा कमी झाला आहे. महाराष्ट्रामध्ये फलटणची घटना असो किंवा मुंबईमध्ये काळा चौक परिसरामध्ये झालेली घटना असो, या दोन्ही घटनेमुळे आता महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का असा सवाल आता विरोधकांकडे विचारत होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.